भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। नमस्कार, तुम्ही बघत आहात नवराष्ट्र न्यूज चॅनल आणि मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। हा आता जो महिना आहे म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि मुंबईमध्ये जर का आपण बघितलं तर सगळ्यांचं लक्ष वेधलेलं असतं ते म्हणजे मंडळाकडे आणि कशा पद्धतीने गणेश उत्सव हा साजरा होतो याकडे। आता तुम्ही बघू शकाल मी जिथे आलेली आहे जिथून ह्या गणपती बाप्पाची सार्वजनिक गणपती बाप्पाची सुरुवात झाली ती म्हणजे आपल्या लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती त्या गिरगावच्या बेडेकर सदन म्हणजे जुनी शांताराम चाळ इथे। आणि आता माझ्यासोबत ह्या शांताराम चाळीचे बेडेकर सदनचे जुने रहिवाशी तसंच सेवानिवृत्त ते आहेत, त्यांच्याकडनं बॉर्न अँड बॉटम बेडेकर सदन मधलेच ते आहे, तर त्यांच्याकडनं ह्या चाळीबद्दलची बेडेकर सदनची थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया। सगळ्यात आधी तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत असो। आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की आनंद होतोय कारण मी ह्या जागेमध्ये आली आहे जिथून या गणेश उत्सवाची सुरुवात झालेली आहे। लोकमान्य टिळकांनी इथे सभा घेतलेल्या आहेत, हे बेडेकर सदन शांताराम चाळ। तर काय आठवणी मला तुम्ही ह्या चाळीबद्दल आणि ह्या सदनाबद्दल सांगू शकाल की एकंदर इथे 8 चाळी आहेत। अच्छा, निरनिराळ्या। याचे जुने जे मालक होते त्यांचं नाव सुकटणकर अच्छा, आणि शांताराम सुकटणकर म्हणून प्रसिद्ध होते, म्हणून ती शांताराम म्हणून त्या शांतारामाच्या चाळी होत्या। अच्छा, या सगळ्या चाळी या शांतारामाच्या चाळी म्हणूनच प्रसिद्ध होत्या। आणि कालांतरानंतर जेव्हा सुकटणकरांच्या प्रॉपर्टीचा डिव्हिडंड झालं त्याच्यात काही चाळी विकल्या गेल्या आणि मग बेडेकरांनी त्या चाळी विकत घेतल्या, त्याच्यामुळे आता त्याला बेडेकर सदन असं पण म्हणतात। आता हा जो इतिहास आम्ही सांगतोय खरा हो, गणेशाचा सुद्धा किंवा वाडीचा सुद्धा, तर ह्या वाडीमध्ये जुन्या म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये साधारणपणे 40 निरनिराळ्या मोठ्या सभा झाल्या असं आम्ही ठणकावून सांगू शकतो, कारण त्याचे पुरावे आमच्याकडे कागदोपत्री आहेत। आता आपल्याला ही जी 4 मजल्याची इमारत दिसते ही त्यावेळेला नव्हती, अच्छा, त्याच्यामुळे ह्या मैदानावरती साधारणपणे 15,000चा क्राऊड जमा होऊ शकत होता आणि हे एक मोठं क्रांतिकारकांना उपयोगाचं असं ग्राउंड होतं। आता तो जो जिथे आता कार्यक्रम चालू आहे तोच तो स्पॉट आहे जिथे स्वतः म्हणजे हा तोच स्पॉट आहे जिथे टिळक स्वतः उभे होते। गणपती ह्या चाळीचा माझ्या माहितीत आता 70 वर्षाचा 65 वर्षाचा आहेच, पण आमची जी परंपरा होती आता आम्ही जेव्हा ते रेकॉर्ड्स काढले त्यावेळेला असं कळलं की आम्हाला 1896 1895 1896चा पहिला गणपती इथे बसला, पण त्यावेळेला प्लेगची साथ आली आणि मग तो 2 वर्ष बंद झाला त्या साथीमुळे आणि मग पुन्हा 1900 पासून चालू झाला। त्याची ही जी सगळी परंपरा आहे। दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंतजी आता आपल्या सोबत आहे। सगळ्यात आधी तुमचं नवभारत नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत असो। आज बेडेकर सदनाला तुम्ही भेट दिलेली आहे त्या शांताराम चाळीला, काय सांगाल लोकमान्य टिळकांनी सुरुवात केला सार्वजनिक गणेश उत्सव आज कुठेतरी लोप पावत चाललाय का किंवा तो उत्सव कुठेतरी बदलतोय का, काय वाटतं? आपल्या चॅनलचं नाव नवभारत आहे, तर नवभारताच्या निर्मितीची ठिणगी इथं पडली आहे म्हणजे मी आज स्वतःला भाग्यवान समजतो की शांताराम चाळीत आलोय। पण आज मात्र ते वेगळ्या स्पंदन मला जाणवली की काय वाटलं असेल टिळक इथे उभे आहेत आणि इथं गांधीजी येऊन गेले, ते जिना येऊन गेले, तेव्हा सगळे एक होते स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये। त्यांना तेल्या तांबोळ्यांचा नेता म्हणायला लागले होते लोक। केसरीतली लेखणी म्हणजे आग ओकणारी होती, पुल्लिंग जागणारी, पुल्लिंग आहे मशाल जागवणारी, आग पेटणारी। आणि म्हणून टिळकांच्या संदर्भात आता सुद्धा आपण त्यांनी एक संदर्भ सांगितला की एशियाटिकच्या सभागृहामध्ये जेव्हा झालं सगळ्या नेत्यांना बोलवतो ते वेलिंग्टननी ब्रिटिशांच्या सोबत लढा म्हणून सगळ्यांना आवाहन केलं आणि मग तेव्हा ते म्हणाले आमच्या स्वातंत्र्याबद्दल काय, म्हणजे ती जी उर्मी आत होती ना सतत बाहेर यायची, ते सगळं राहू द्या आम्ही लढू पण आमच्या स्वातंत्र्याचं काय। आजही तसाच प्रश्न उभा राहिलाय। देश एका वेगळ्या उंबरठ्यावर उभा आहे। आता जे काय आपण मी म्हणालो आता जागतिक बाजारपेठ बाजार झालाय,
आणि त्या बाजारामध्ये प्रत्येक राष्ट्र धंदा असा विषय, माणुसकी गेली, ह्युमॅनिटी ऍस्पेक्ट गेलं, ते असं तर ह्युमन काय सगळं ते काही राहिलेलं नाही. जेव्हा लहान मुलं मरतायत, आपण पाहतोय त्या संबंध युद्धांमध्ये, गाझापट्टीत मरतायत तशी युक्रेनलाही मरतायत, पण याच्यावर कोणी बोलत नाही. प्रत्येक जण आपला व्यवहार जपू नये, तिथंच खरं आपण मार खातोय. अस्मिता ह्या शब्दाचा अर्थ काय? जेव्हा आम्ही मराठी अस्मिता म्हणतो, महाराष्ट्राची अस्मिता म्हणतो, तेव्हा देशाच्या अस्मितेबद्दल काय? ती देशाची अस्मिता धर्मांत होऊन नाही निर्माण करता येणार. तुम्ही धार्मिक असलं पाहिजे, पण धर्मांत असता कामा नये. आणि म्हणून टिळक जर आज असते तर उत्सवांकडे बघून सुद्धा खूप नाखुश झाले असते. पण त्यांनी उत्सव कशासाठी सार्वजनिक केला? बाजार मांडण्यासाठी नाही. आता बाजार आहे, भक्तीही नाही, धर्मही नाही आहे. तर भक्ती आहे गणेशावर प्रचंड, म्हणजे असं नाही की भक्ती अजिबात नाहीये, पण आपण भक्ती कशी करतो ती कळली पाहिजे ना. म्हणजे आपण मग रिद्धी सिद्धीच्या मागे आहोत की त्यागाच्या मागे आहोत, बरोबर. ते कळलं पाहिजे ना. म्हणून वारकऱ्यांना सांगतो, तू पावलास तरी चालेल, नाही पावलास तरी चालेल, पण माझी श्रद्धा तुझ्यावर आहे. गणेशा, तुझ्यावर श्रद्धा आहे. तू विघ्न हरतायस, तू सुख करतायस, तू दुःख हरतायस. आज देशाला हीच गरज आहे. पण हे दुःख हरता, विघ्न हरता आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा सुख करता होण्यासाठी आमच्याकडनं काही करून घ्यायचं ते करून घे पाहिजे ना. आणि ती सद्बुद्धी आम्हाला दे. तू बुद्धिदाता आहेस, ती बुद्धी आम्हाला दे की बघ इथं टिळक येऊन गेले. तीच ठिणगी पुन्हा एकदा पेटण्याची गरज आहे. देश एक संघ आणि राष्ट्रभक्तीने उभा राहिला पाहिजे. असं मला तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी खूप आनंद आणि अभिमान वाटतोय की आपण म्हणतो की लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव ही संकल्पना आणली आणि हा गणेश उत्सव आणला आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रात. आणि आज आता आपल्यासोबत आहे लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश टिळकजी. ह्या त्यांच्याशी संवाद साधूया. मला खूप छान वाटतंय तुम्हाला भेटून. शैलेश सर, काय सांगाल, आज तुम्ही ह्या जागेमध्ये आलेला आहात, शांताराम चाळ आपण म्हणतो, आणि हे तेच सदन आहे जिथे लोकमान्य टिळक उभं राहून पूर्ण ह्या ज्या सभा होत्या त्या इथे घेतल्या गेल्या होत्या. आणि या सदनात आज तुम्ही उभे आहात, या वास्तव्य ह्या जागेमध्ये आज तुम्ही इथे आलेला आहात. कशा भावना आहेत सगळ्यात आधी? अतिशय आनंद वाटतो की मुंबईतली अतिशय ऐतिहासिक अशी जागा आहे की ज्या ठिकाणावरनं मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाला एक प्रकारे सुरुवात झाली असं म्हणता येईल. आणि त्याचबरोबर पुढील काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने अनेक घटना ह्या वास्तूमध्ये घडलेल्या आहेत की ज्याला लोकमान्य टिळक स्वतः उपस्थित होते. एका सभेच्या वेळेला तर लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, मोहम्मद अली जिना असे तिन्ही नेते एका सभेला उपस्थित होते. आणि अशा ठिकाणचा गणेशोत्सव आज शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करत आहे. आणि त्या निमित्ताने या वास्तूमध्ये येण्याचं भाग्य मला लाभलं, याचा खूप आनंद आहे. मी जसं म्हणाले की सुरुवातीलाच लोकमान्य टिळकांमुळे आपण त्यांची ही जी संकल्पना होती की सगळ्यांनी एकत्र यावं आणि हा गणेश उत्सव साजरा करावा, त्यामागचे विचार आणि ते फार वेगळे होते. पण कुठेतरी ते विचार, ती संकल्पना किंवा तो दृष्टिकोन कुठेतरी लोप पावला जात आहे का, असं तुम्हाला वाटतं का? लोकमान्यांनी जो गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिलं, तो एक उत्सवाच्या स्वरूपात चळवळीत रूपांतरित झालं पुढील काळात. आणि आजही आपल्याला ह्या उत्सवाचं स्वरूप पुन्हा एकदा चळवळीच्या रूपात न्यावं लागेल. त्या काळातले उद्देश वेगळा होता, स्वातंत्र्य उद्दिष्ट समोर होतं. परंतु आजही आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत. सामाजिक प्रश्न असतील, भ्रष्टाचार असेल, महिलांच्या सुरक्षेबद्दलचे प्रश्न असतील, अनेक समस्या आहेत. या समस्यांवर कुठेतरी उजेड पाडण्यासाठी किंवा विचार मांडण्याचं व्यासपीठ म्हणून गणेशोत्सवाचा उपयोग झाला पाहिजे असं मला वाटतं. पण अनेक मंडळं या दृष्टीने कामही करत आहेत, हेही तितकंच खरं आहे. या अनेक उपक्रम वर्षभरात ते राबवतात. सामाजिक संस्था असतील, विद्यार्थी दत्तक घेणं असेल, अनेक गावं दत्तक घेणं असेल, अशा स्वरूपाचे उपक्रम ही मंडळी राबवत असतात. मगासपासून जे तुम्ही माझ्याकडनं ऐकताय की मी बेडेकर सदनमध्ये आलेली आहे, बेडेकर सदन असं जे म्हणते, तर बेडेकर सदनच्या अपर्णा बेडेकर ताई आता माझ्यासोबत आहे. या त्यांच्याशी संवाद साधूया. ताई, सगळ्यात आधी तुमचं नवराष्ट्र नवभारतमध्ये खूप खूप स्वागत असो. आणि जसं मी म्हटलं की बेडेकर सदन एक वेगळंच नाव आहे, मानाचं नाव आहे. आणि गिरगावमध्ये ही संस्कृती वारसा जपण्याचं काम ते म्हणजे पूर्णपणे प्रयत्न करत असतात. तर ह्या वर्षीचा गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातोय आणि ही संस्कृती, हा वारसा जपण्यासाठी काय प्रयत्न चालले?
नवभारतकडून तुम्ही आला त्याबद्दल तुमचंही मी खूप आभार मानते. आमचा यावर्षीचा उत्सव म्हणजे बेडेकर सदन शांताराम चाळ मालिनी ब्लॉक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे आम्ही गिरगावातलं म्हणजे दक्षिण मुंबईतलं एक महत्त्वाचं नाव आहे. कारण आमचा हा गणपती उत्सव 125वा उत्सव आहे. साधारण 1895 साली लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात सार्वजनिक स्तरावर केली आणि त्यावेळेला मुंबईत जे मोजके उत्सव सुरू झाले लोकमान्यांच्या प्रेरणेने, त्यापैकी आमचा एक उत्सव असल्यामुळे आम्ही आज 125वं वर्ष साजरं करतोय आणि म्हणून आम्ही आमच्या उत्सवाचं नावच लोकमान्य गणेश असं ठेवलेलं आहे. खरं तर शांताराम चाळीतला बेडेकर सदनातला हा जो उत्सव आहे तो राष्ट्रप्रेमींचा उत्सव आहे असं मला सांगायला तुम्हाला आवडेल. याचं कारण असं की स्वातंत्र्याच्या पूर्व काळात ज्या वेळेला सगळ्या समाजाचं एकत्रीकरण करायचं होतं, लोकसंग्रह करायचा होता लोकमान्यांना, त्यावेळेला धार्मिक आपली ही जी देवता आहे गणपती ही देवता ही जी सगळ्या जनमानसामध्ये प्रिय असलेली देवता आहे, यांना सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचं माध्यम म्हणून लोकमान्यांनी गणेशोत्सवाची सार्वजनिक स्तरावर सुरुवात केली आणि या सगळ्या समाजाने एकत्र येऊन आता राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा विचार करावा असे लोकमान्यांचे दूरदर्शी विचार त्यावेळेला होते आणि म्हणून हे गणेशोत्सव 100-125 वर्षापूर्वी सुरू झाले आणि आपला उत्सव 125वा आहे. आणि या काळामध्ये गणेशोत्सव असेल, शिवजयंती असेल, यावेळेला आमच्या ह्या शांताराम चाळीच्या बेडेकर सदनाच्या पटांगणामध्ये खूप मोठ्या सभा झाल्यात. म्हणजे जवळजवळ 42 सभा इथे झाल्यात अशी नोंद आम्हाला सापडते. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीमधून, मणिभवनमधून, पुण्याच्या केसरीवाडामधून आम्ही ह्या सगळे डॉक्युमेंटेशन ह्याचं केलेलं आहे, ह्याचं रिसर्च वर्क केलं आहे आणि त्याच्यानंतर शांताराम चाळीची स्मरणगाथा नावाने या सगळ्या सभांचं, राजकीय सभांचं एक पुस्तक आम्ही प्रकाशित केलं. त्याच्यानंतर 40च्या वर नावं या पुस्तकामध्ये आहेत जे स्वातंत्र्य सेनानी त्या गणेशोत्सवामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इथे येऊन गेलेले आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भरलेला गणेशोत्सव असं आपल्याला इथे म्हणता येईल आणि म्हणून हा गणेशोत्सव आपल्यासाठी आणि सगळ्याच महाराष्ट्रासाठी, खरं तर सगळ्याच गणेश भक्तांसाठी खूप महत्वाचा आहे आणि ती प्रेरणा घेऊनच आमचा उत्सव यावर्षी सुरू आहे. अमय, मी जसं एंटर केलं आहे आज ह्या गणेशोत्सवासाठी बेडेकर सदनमध्ये, तर एंटर केल्या गेल्या फार वेगळी संकल्पना, फार वेगळं डेकोरेशन मला दिसतंय. सुरुवातीला मला भारत माता मूर्ती दिसते, त्यानंतर मी बघेन तर मला काही पोस्टर दिसतात, बॅनर दिसतात जिथे बेडेकर सदन शांताराम चाळीची काही माहिती, इतिहास मला इथे दिसतोय. आणि आज ह्या कार्यक्रमामध्ये जे सोल्जर्स आहे त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आलाय. तर मला आजच्या ह्या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात आणि ते मेन जे फोटोज आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांगशील? नक्कीच मला सांगायला आवडेल. बेडेकर सदन शांताराम चाळ मालिनी ब्लॉक्स श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लोकमान्य गणेश 125वं वर्ष साजरं करत आहे गणेशोत्सवाचं. तर त्यानिमित्ताने आम्ही 124व्या वर्षी जेव्हा विचार केला की 125वं वर्ष कसं असावं, तर आमच्याकडे हा जो फोटो आहे जो तुम्हाला पाठीमागे दिसेल, हा ऐतिहासिक फोटो आम्हाला 2000 साली मिळाला होता, पण त्याबद्दल काही माहिती नव्हती. पण मग 124व्या वर्षी मी थोडासा रिसर्च करायला सुरुवात केली. मग रिसर्च करता करता सरदार गृह, एशियाटिक सोसायटी, टिळक वाडा इकडनं मला माहिती मिळायला सुरुवात झाली. माहिती मिळता मिळता 42 सभांबद्दल माहिती मिळाली. त्या 42 सभांमध्ये 40पेक्षा जास्त स्वातंत्र्य सेनानी आली ह्याची आम्हाला माहिती मिळाली. अनेक मीटिंग्स तर पहिल्या महायुद्धाशी कनेक्टेड असलेल्या आम्हाला मिळाला. मग त्याच्यावरनं असा विचार केला की का आपण गणेशोत्सव वेगळ्या पद्धतीने, का हा इतिहास जगासमोर का नाही मांडूय. हा जो इतिहास आहे फक्त शांताराम चाळीचा नाही, हा पूर्ण भारताचा आहे. म्हणून हा उत्सव असा साजरा करण्याची आम्ही संकल्पना मांडली. जे 40 स्वातंत्र्य सेनानी इकडे येऊन गेले त्यांना एक मानवंदना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांचे फोटो आम्हाला सापडले त्यांचे आम्ही फोटो डिस्प्ले केले. ज्यांची फोटो नाहीत पण नावं आहेत, पण ॲटलिस्ट त्यांचं आयुष्य त्यांनी आज पूर्णपणे पणाला लावलं, त्यांना एक मानवंदना देऊया आपण, त्यांना शाउट आउट द्यायला पाहिजे. कारण अशी अनेक माणसं आहेत की ज्यांची आपल्याला नावं पण नाही माहिती, पण त्यांनी अख्खं आयुष्य वेचलेलं आहे. त्याच्या बाजूला तुम्हाला 16 जून 1918चा तुम्हाला फोटो दिसेल जो वर्ल्ड वॉर 1शी कनेक्टेड असा आहे. अशा अनेक मीटिंग्स आहेत. सो मी सर्व गणेश भक्तांना आवाहन करेन, नुसत्या गणेश भक्तांना नाही, भारतातील प्रत्येक व्यक्तीला मी आवाहन करेन की हा इतिहास आपला आहे, हा आपण जपला पाहिजे. सो तो हा इतिहास सांगण्याचा आम्ही जो या उत्सवातनं प्रयत्न करत आहोत तो तुम्ही जरूर या आणि जरूर पहा आणि
ह्याचा आनंद घ्या. आपल्यासोबत आर्मी रिटायर्ड फ्लस्टर पटेल जी आहेत या त्यांच्याशी संवाद साधूया. सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. आज बेडेकर सदनमध्ये सत्कार करण्यात आला आहे, तर कसं वाटतंय हा सत्कार झाल्याबद्दल असा मी प्रश्न घेईन. आणि त्याआधी मी तुम्हाला विचारेन की सर, जर का मला तुमच्याबद्दल थोडी माहिती मिळाली, कारण खरं तर खूप कार्य तुम्ही केलेली आहेत. मी आता वरती अँकर जे बोलत होते त्या वेळेला तुमची पूर्ण कार्य ऐकली, पण कुठे माझ्याकडनं काही मिस होऊ नये म्हणून मी म्हणेन की तुमच्याबद्दल मला काही माहिती मिळू शकेल का? नमस्कार. आज या पावन जागेत येऊन खरोखर मला खुशी होते, खूप आनंद होतो या ठिकाणी येऊन. कारण या पुण्य जागेवरती गणेश उत्सवासाठी लोकमान्यांचा गणेश या ठिकाणी लोकमान्य स्वतः येऊन गेलेत, गांधीजी स्वतः येऊन गेलेत, जिना स्वतः येऊन गेले, असे कित्येक आपले थोर नेते ज्यांनी आपल्या देशाला आज आणि फ्रीडम दिलं व आज त्यांच्यामुळे आपण जे काय आहोत आणि आज हा दिवस बघतोय, त्याच्यासाठी मी आज स्वतःला खूप पुण्यवान म्हणजे समजतो की काहीतरी चांगलं काम केल्यामुळे आज आमच्या इथे सत्कार होत आहे. मी फ्लेचर पटेल. मी भारतीय थल सेनेमध्ये सर्व्हिस केल्यानंतर परत मुंबईला आलो. सेवेत असताना आर्मर्ड कोप्स असं आर्मीमध्ये एक डिपार्टमेंट आहे जे रणगाड्यावरचं डिपार्टमेंट असतं, त्याच्यामध्ये फुटबॉल नॅशनल्स खेळलो होतो. आणि रिटायरमेंट नंतर परत मुंबईला आल्यानंतर परत गिव्ह बॅक टू द सोसायटी करून एक आमचं आर्मीवाल्यांचं जे कर्तव्य असतं त्याच्यामध्ये कंटिन्यू काम करत आहे. आणि त्या कामामध्ये आता मी स्वतःचा एक NGO एक्स सर्व्हिसमॅन सोशल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचा स्थापना केलेली आहे. त्याच्यामार्फत मी आपल्या युवकांना कसं पोलीस सर्व्हिसेस, आर्मी सर्व्हिसेस, नेव्ही सर्व्हिसेसमध्ये, युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये कसं जाता येईल त्याचं मार्गदर्शन करतो. आणि स्पोर्ट्समध्ये त्यांना मार्गदर्शन करून एक टीम टाकलेली आहे फुटबॉलमध्ये, त्याच्यामार्फत त्यांना फिट ठेवण्याचंही एक कार्य चालू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे असे 5-6 NGOज आहेत ज्याच्यामध्ये काही तर एक छोटा वाटा करायचा मला प्रयत्न आहे. एक दुर्गा NGO करून आहेत ज्याच्यामध्ये जे महिलांसाठी व लहान मुलांसाठी काम करतात. एक समीर वानकडे विचार मंच करून आहे जे नशामुक्त भारताला करण्यासाठी कार्यरत राहतात. खूप मोठी कार्य आहे तुमची खरं तर, आणि करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्यामध्ये तुम्ही जसं म्हणाला की नशामुक्त, आणि खरं तर युवा पिढी हा मेन आपला बेस आहे आता आपल्या फ्युचरचा. तर युवा पिढी का तुम्हाला असं वाटतं की ह्या नशेकडे वळते आणि त्यांनी वळू नये, ह्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? खूप छान प्रश्न विचारला मॅडम. आपण सर्वांना जेव्हा कुठली गोष्ट घरातल्या लहान मुलांना किंवा कॉलेजच्या मुलांना, युवकांना आपण प्रेरित करतो. आता तर मुलीही आजच्या तारखेला खांद्याला खांदा लावून भारतीय सेनेमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये येत आहेत. इफ यू मड हॅव सीन, त्याच्यामध्ये UPSC लेवलमध्येही आपले खूप मोठा वाटा मुलींचाही आहे. तसं यांना प्रेरित करण्यासाठी जेवढं करता येईल तेवढं आम्ही करतो.